व्हॅलेंटाईन्स डेला सरप्राईज द्यायचं ठरवणारा प्रियकर पण त्या दिवसाआधीच त्याच्या आयुष्याचा शेवट झाला। बंगलोर शहरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। 3 वर्षाच्या प्रेम संबंधानंतर लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या 26 वर्षीय जिम ट्रेनर किरणने गळफास घेऊन आपल्या आयुष्याला संपवले। मिळालेल्या माहितीनुसार किरण आणि संबंधित तरुणी गेल्या 3 वर्षापासून रिलेशनशिप मध्ये होते। किरणला तिच्यासोबत संसार थाटायचा होता। 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डे निमित्त तिला खास सरप्राईज देण्याचे नियोजन त्याने केले होते। मात्र त्याआधीच तरुणीने त्याला भेटून माझा साखरपुडा झाला आहे, मी दुसऱ्या दिवशी लग्न करतीये हे सांगत लग्नाची पत्रिका आणि साडी दाखवली। हा धक्का किरणला असह्य ठरला, पण घरी परतल्यानंतर त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि गळफास लावून घेतला। बराच वेळ दरवाजा न उघडल्याने कुटुंबियाने दरवाजा तोडला असताच किरण लटकलेल्या अवस्थेत आढळून आला। तातडीने त्याला व्हिक्टोरिया रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केले। दरम्यान या प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण मिळाले आहे। किरणच्या कुटुंबियांचा आरोप आहे की संबंधित तरुणीवर सुमारे 50 लाख रुपयाचे कर्ज होते आणि ते फेडण्यासाठी किरणने तिला मदत करण्याचे आश्वासन दिले होते। काही रक्कम दिल्याचाही दावा कुटुंबियांनी केला आहे। आर्थिक फसवणुकीसाठी तिच्यावर आता आरोप केलेले आहे। म्हणजे फसवलं तिनं किरणला, परंतु लग्न ती आता दुसऱ्या कोणाशी तरी करते। पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली असून सखोल तपास सुरू आहे। परंतु प्रेम, विश्वास आणि अपेक्षा या गुंतागुंतीच्या कथेत नेमकं सत्य काय आहे हे आता तपासातूनच स्पष्ट होणार। पण या घटनेवर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत रहा न्यूज.